आपण येळगावच्या खानेवाडी येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या बाहेर आहोत. आपल्यासोबत मुळे आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की या मंदिराच्या मागच्या बाजूला माझं क्षेत्र आहे. मंदिराच्या इथून पूर्वीचा रस्ता होता. हा रस्ता ट्रस्टने बंद केलेला आहे. आता रस्ता बंद केला, त्याची वेगवेगळी कारणं असतील. यांचं क्षेत्र असेल तर यांनी संबंधित विभागाकडनं त्याची खातरजमा करून मोजणी करून ते काढून घ्यायला हवं. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. देव सर्वात श्रेष्ठ असतो. शेवटी बरोबर काहीच येणार नाही, ना यांच्यासोबत येणार, ना ज्यांनी रस्ता अडवला असेल तर त्यांच्यासोबत येणार. वस्तुस्थिती काय ते आपलं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मुळे भाऊ, नेमकी तुमची व्यथा काय आहे, तक्रार काय आहे, काय सांगाल? माझं शेतीला तुमचं नाव काय? लक्ष्मण विठ्ठल मुळे. बरं, हा प्रॉब्लेम जाण्या येण्यासाठी 10 वर्ष इथून मी जाण्या येण्यासाठी रस्ता होता माझा. मंडळाने अचानक दगडी टाकून तिथं रस्ता अडवला. खाली जे क्षेत्र आहे ते कोणाच्या नावावर आहे? लक्ष्मण विठ्ठल मुळे आणि प्रकाश विठ्ठल मुळे. मी स्वतः. सातबारा तुमचं एकटेच का सगळ्यांचं आहे? नाही, दोघांचं आहे. बरं, पुढे यांनी अडवल्यानंतर हे काय म्हटले का बा मोजणी करून तू क्षेत्र काढून घे, कारण ही सर्वे नंबर, गट नंबर गट नंबर 99चा 6 आणि 99च्या 5 मधून येण्या जाण्यासाठी रस्ता होता. 99चा 5 सार्वजनिक सगळ्यांनी मिळून 7/12 येतो. सगळ्यांची आणि विषयवारी हे झालेली. ज्यावेळेस आम्ही सगळेजण बसलो त्यावेळेस जाण्या येण्यासाठी सार्वजनिक जागेतून कोणाला अडवायचं नाही असं बसून आम्ही आमचा विषय 20 वर्षापूर्वी मिटवला होता. तसं काही कागदावर आहे का? काही कागदा वगैरे काही नाही, फक्त तोंडी झालेलं. तोंडीला तर काय आता अवघड आहे. नाही, म्हणजे येण्या जाण्यासाठी 20 वर्षापूर्वी त्यातले काही ज्येष्ठ गेले असतील. 7/12 काय फाळणी वार नाही त्याचा. तो नाही, मी तुम्हाला क्रॉस नाही करत, हा, पण 20 वर्षापूर्वी जे ठरवायला असतील हा, त्यातले काही जण तर अगदी देवाघरी गेले असतील. हा, आहेत ना, ते जे ठरवायला होते ना ते पण इथे आहेत ना. त्यांच्याशी पण बोलू. हा, आता तुम्ही तुमची नेमकी हरकत काय आहे, किंवा तुम्हाला ट्रस्टची मंडळी हरकत काय घेत आहेत? ट्रस्टच्या मंडळींनी ना सांगितलं होतं का रस्ता इथून जायचं यायचं नाही, कारण हनुमान मंदिराच्या इथून आम्ही काय जायला यायला जाणार नाही. तर माझं क्षेत्र ह्या याच्यामध्ये निघत होतं 99च्या 5 मध्ये. तर हे देवाच्या याच्यामध्ये एक गुंठा. तर ते म्हणले तू कायदेशीर मोजणी आणून काढून घे. तर काय चुकीचं? काहीच चुकीचं नाही. मी कायदेशीर मोजणी आणली, काढून घेतलं. फक्त मला तेवढं ट्रस्टनी मला काढून द्यावं एवढीच म्हणणे, बाकी काय. मला एक सांगा, म्हणजे माझा काय रोल येत नाही, हा, पण तुमचं जे मागच्या बाजूला क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये यायला पर्याय रस्ता नाही? पर्याय रस्ता नाही ना. तुमच्या घराजवळून पण नाही. मी आता एक क्षेत्र घेतलंय ना इकडून, पण ते जवळजवळ 1000 फूट लांब आहे. तेवढ्याच 9 गुंठ्यासाठी 1000 फूट लांब रस्ता ठेवायचा कसं परवडन बागायत क्षेत्रामधून? दुसरा एक पर्याय म्हणजे, आता तो माझा रोल नाही, तर समजा आपण क्षेत्राची आदला बदल केली, शेजारच्याचं आपल्याला घेतलं आणि आपलं त्याला दिलं, तो अख्खं दान करेल काय आपल्याला करायचंय? असा एक मार्ग नाही, तो मार्ग योग्यच होता. त्या वाटाघाटीमध्ये तो वर्ष गेलं ना, त्याच्यामुळे पुढे असा प्रयत्न पण झाला होता. हा, चालू होता प्रयत्न ना. वाटाघाटी साठवलोटा करून उजून विकायचं चाललं होतं. त्यावेळेस म्हटलं आम्हाला गरज नाही, मी विकायला काढलं. मला ज्यावेळेस दुसरी आता काय मार्ग करता येईल? आता मार्ग एकच मला दिसतो का बा माझी मला जागा. आपण 2 विषयावर चर्चा करू. एक तर ते देवस्थानला विक्री करता येईल का, किंवा जमिनीचं क्षेत्राची आदला बदल करता येईल का? तुमची इच्छा असेल तर. आता आदला बदलीचा विषयच गेला निघून. ज्यावेळेस मारामारी हाणाहाणी आपण ऐका ना, माझी विनंती अशी आहे, आपण मागचं सोडून देऊ. जे घडलं ते घडलं. आता आपण पुढे काहीतरी मार्ग काढू. शेवटी सगळ्यांना एकत्र राहायचंय, सगळ्यांनाच वर जायचंय, बरोबर? काहीच येणार नाही. काही सुवर्ण मध्ये निघेल का? काय सोडण्यामध्ये आता याच्यात काय काढायचं? म्हणजे मला एकूणच पाठवायचं का इथून? नाही, गैरसमज नको. मी तुम्हाला असं जमीन विका म्हणत नाही, पण तुम्ही जे अगोदर म्हणाले होते ना की बाबा आपण क्षेत्र काही आदला बदल करण्याचा एक मार्ग आहे का, किंवा बाबा इथलं क्षेत्र काही ट्रस्टला विकत देता येईल का, असा काही मार्ग निघू शकतो का? नाही, जेणेकरून वाद नाही होणार. या 3 वर्षापूर्वी ना यांनी अडवलं ना, त्यावेळेस इथं मंदिराच्या शेजारी व्यक्ती त्याला आदला बदली करून दिले. त्याचं 10 गुंठे मी घेतलं आणि त्याला करायला दिलं. पण आता त्याला जे निघतंय माझं क्षेत्र ते काढून देणंच भाग आहे ना. 9 गुंठे, कारण त्यांनी मला 10 गुंठे दिले, त्याच्या बदली मी त्याला 9 गुंठे दिलेले आहे. त्याच्यामुळे आता त्याला ताबा देण्याचे आहे ना, काढून घ्या. तुमचं म्हणणं आहे कुठलाही पर्याय आता नको, माझं क्षेत्र आहे ते माझं, मला जायला रस्ता मिळावा. मग आता तुम्हाला नाही रस्ता नाही मिळावा, माझं निघतंय ना तेवढं मला काढून द्यावा. तुम्हाला रोखतोय कोण? मग तुम्ही तहसील ऐका नाही, मोजणी सेक्शन स्वतंत्र आहे, भूमी अधीक्षक कार्यालय जुन्नरला आहे, त्यांच्याकडनं रिसर तुमचं क्षेत्र कन्फर्म करा, त्याच्या खुणा करा. समजा ट्रस्ट काढून देत नसेल तर पोलीस बंदोबस्त मागा. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांना काढून द्यावे लागेल. मंडळाने काय सांगितलं होतं, मोजणी झाल्यानंतर
तुझं निघन आम्ही काढून देतो, तू फक्त मोजणी आण. ऐका ना, तर तुम्ही त्यातले जाणकार आहात. मग मंडळाने मोजणी आता अडवायचं काय काम मोजणी आहे? सांगतो तुम्हाला, हा. मोजणी झाल्यानंतर हद्दीचा वाद असतो. शेजारी कोणतरी असतं, दुसऱ्या बाजूला कोणीतरी असतं, तो म्हणतो इथं माझं, तो तिथं माझं. त्यापेक्षा एक मार्ग असा आहे, जर तुमची मोजणीची ऑर्डर झाली असेल, संबंधित माणसं ताबा देत नसतील, तर पोलीस बंदोबस्तामध्ये तुमच्या खुणा कन्फर्म करा, ताबा करून घ्या. तसंच त्यांनी सांगावं, येतो मी. तो तुम्हाला मार्ग मान्य असेल. हा मान्य आहे ना. पर्याय दुसरा पर्याय काय आहे मग? जर एवढी आरे राहावी, नाही, आपण अवंत अरे चर्चा नको. राजे म्हणण्या- ऐका नाही का, हा. आपल्याला वादात जायचं नाही. काही मार्ग कसा निघेल असा प्रयत्न आपण करू. माझा मार्ग आहे का मंडळाने ना सहकुशीने जसं दिलंय ना तसं माझी जागा खाली करून द्यावं. आपण तोच प्रयत्न करू. पण समजा मंडळ जर राजी झालं नाही, तर तुम्हाला तहसीलदारांकडनं पोलीस बंदोबस्तामध्ये करावं लागेल. तुम्हाला ते मान्य असेल? मान्य ना. दुसरा पर्याय काय मग? शेतकरी बांधवांनो, पूर्वीचे दिवस आता राहिलेले नाही. पूर्वी शेकडो एकर जमिनी लोकांना असायच्या. आता 10 गुंठे 15 गुंठेच्या आसपास जमिनी व्हायला लागल्यात. जे श्रीमंत आहेत त्यांना जमिनी थोडे जास्त आहेत, परंतु गरीब शेतकऱ्यांना जमिनी राहिल्या नाहीत. जमिनीच्या बांधावरनं, रस्त्यावरनं आपण अनेक ठिकाणी पाहतो माऱ्या होत्यात, खून पडत आहेत. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी असं घडू नये अशी अपेक्षा आहे. मुळे भाऊंनी कायदेशीर मार्गाने त्या शेतामध्ये जाण्यासाठी तहसीलदारांची अनुमती घेऊन, पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता मिळवायला हवा. शेवटी कायदा कोणाच्याही घरात तयार होत नाही. मुळेंचं क्षेत्र खाली असेल तिथे जायला रस्ता मिळायलाच हवा. ट्रस्टने सुद्धा आडू नये. आता ट्रस्टचं नेमकं काय म्हणणं आहे आपण समजून घेऊया. हो, आता तुम्ही मुळेंचं म्हणणं ऐकलेलं आहे, तर त्यांचं क्षेत्र असेल तर तुम्ही त्यांना इथून जाऊ का देत नाही? मुळात रस्ताच नाहीत ना साहेब. अशा रस्ता नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वी 20 वर्षापूर्वी चर्चा झाली होती की इथून आपण जाऊन द्यायला रस्ता उभा राहील. इथं पहिलं काय याचं कंपाऊंड होतं बरोबर. त्याच्यानंतर त्याने ते पहिल्यांदा तोडलं. त्यानंतर सगळे बसले एकत्र, म्हणजे तुला जायचं असं म्हणजे पहिली वेळ. आता हे तिसऱ्यांदा तोडले त्याने. पहिल्यांदा असं चर्चा झाली की तुला ट्रस्ट जायचं तुमच्या असेल. एकट्याच्या मालकीची का सगळ्यांची आहे? सगळ्यांची. अच्छा, सगळ्यांची. हो. हा, पुढे काय झालं? नंतर असा विषय झाला बा आपापसामध्ये जर एकमेकाला जायचं तर त्यांना म्हणून ती कंपाऊंड बांधा. ते पण तयारी ॲग्री झाली, त्याच्यावर तयार झाले कंपाऊंड करायला. चावी गेट मारा, तिथं चावी तुमच्याकडे राहा, तुम्हाला जेव्हा जायचं तुम्ही जाऊ शकता. तसं हा विषय तिथं क्लिअर झाला होता. पण त्यांनी एक 6 महिन्याची मुदत दिली. ते 2 वर्ष गेले, 2-2.5 वर्ष त्यांनी काय म्हणजे बांधलं. कंपाऊंड करून तिथं दरवाजा करून त्याची चावी तुमच्याकडेच ठेवा आणि कधी जा आणि कधी या, असं ठरलं होतं. कसं इथं वस्ती शाळा आहे बालवाडीची. भाऊ, काय असं ठरलं होतं? असं ठरलं म्हणजे गेट करून द्या म्हटलं. तर म्हटलं गेट करतो मी. ते गेट अनुदानाने राहिलं बा. यांनी अचानक येऊन मग आता ऐका ना, हां. मागचं जाऊ द्या. हां. समजा आता असा मार्ग जर निघाला हां. की बाबा तुम्ही गेट करा, ती चावी तुमच्याकडे ठेवा आणि तिथं कधी या आणि किती वेळा जा आणि काही करा, असं केलं तर निघेल मार्ग? नाही ना. मग माझी गेटन ते बांधून द्यायचं असं ना. मी ना 1 गुंठा जागा दिली होती पहिले. आता माझी विनंती अशी आहे, समजा जो आता मार्ग निघतोय की बाबा आपण कंपाऊंड करून त्याला गेट करायचं, तो सुवर्णमध्ये तुम्हाला मान्य असेल का? नाही, देवाचं काम आहे. नाही नाही. आता मला नाही यांच्याकडून माझं निघतंय ना जमीन, तेवढी मला काढून द्यावं. रितसर मार्गाने. तर त्यांचं म्हणणं असं आता कॉम्प्रोमाइज नाही. हा, अच्छा. एक मिनिट, आता तुम्हाला मगाच धरून बाईक तो फोकस करतो रस्ता पाहिजे. आणि येतो जर रस्ता, जर तो म्हणतो पहिला रस्ता होता तर शाळेचं वाल कंपाऊंड आहे, रितसर ग्रामपंचायतला नोंद आहे, त्याच्यावर दोनदा निधी पडलाय. त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे की नाही? 100% मान्य आहे. ते म्हणतायत. चुकीच्या मार्गाने जातात ऐका ना. ना, ते त्यांचं म्हणणं आता मांडलं. 2 मुद्दे मांडतात. तुमचं म्हणणं तुम्ही मांडा. आमचं म्हणणं एकच आहे का, तुम्हाला तेच बोललो का हे जेव्हा झालं वाल कंपाऊंड झालं तेव्हा यांना रस्ता दिसला नाही का, किंवा आता बोलतात ते माझं क्षेत्र मला पाहिजे. ठीक आहे, तुझं क्षेत्र तुला पाहिजे. एकतर आपण वाद नको कुठेतरी. मी जागा काय मला घरी नाही पाहिजे, मी मंदिराला देवाला दिलेली. पाहिजे मान्य. त्यांनी त्यांचा मोठेपणा असेल तर देतील, पण नसेल तर मग तुम्ही तुमची त्यांनी रितसर काय आडमोठी दिली भूमिका का? मला पण माझी बाजू, आता हे तर आमची बाजू इथं सामंजस्याने मिटत नाही. मग माझी जी बाजू असेल, मी समजा तहसीलदार असेल, कोर्ट असेल, प्रांताधिकारी असेल, कारण ह्या जे क्षेत्रात आहे आता जेव्हा मी त्याला आवाज देतोय, कारण हे क्षेत्र मला द्यायचं त्यांनीच दिलेलं आहे. हे मंदिर म्हणा, ही जागा म्हणा, पहिली पूर्वज तोच वैतीत होता, त्याचे आजोबा, त्याची वडील. त्यांनी कुठेतरी वाद मिटवा म्हणून मंडळाने हे तुझं मी असं टेप लावून आता सुवर्णमध्ये त्यांचं म्हणणं मला मान्य नाही. मी काय असेल ते नियमानेच घेईन. नाहीच ना. मग त्यांनी रितसर कोर्टात जावा, तहसीलदार जावा किंवा त्यांनी त्याची मोजणी केली, त्याच्या खुणा केल्यात, तुम्ही त्यांना ताबा देत नाही. लगेच धारकांना मान्य आहे पहिली गोष्ट.
तुम्हाला नोटिसा नव्हत्या आल्या? मी एक 7/12 अध्यक्ष 7/12 बघा 7/12 43 नावं आहेत. एकटं मी माझी जागा आहे म्हणून नाही ना, पण त्याचा फाळणी बराच नाही. तर 30-40 जणांना मान्य असेल का बा इथं घरी समजा. 30-40 काय XYZ 7/12 जेवढे नाव आहेत त्यांना मान्य असेल का इथं ही याची जागा निघते ते आपण देऊ. ज्या वेळेस मोजणी करणारे अधिकारी इथं आले त्यांनी आजूबाजूच्या लगतच्या लोकांना नोटिसा काढल्या असतील ना? हे जेव्हा आता यांनी अर्ज भरताना नाव दिलं तर नोटीस काढतो ना, त्यांना थोडी स्वप्न पडलं का नोटीसला लगत धारक मी एक मिनिट. तुम्ही काय तुम्ही नोटिसा दिल्या होत्या सगळ्यांना? नोटीस दिले होते मी ज्यांना. आता ह्या काय 7/12 त्यांचे नावं सांगता येत का कोणाकोणाचे? कैलास सबाजी जोरे, वसंत बापू जोरे, श्रीधर शंकर जोरे, हे लगतचे जे होते. तुम्ही ज्यांची नावं आता घेतली इथं हा तुम्ही ज्यांची नावं घेतली पैकी इथं कोणी आहे का? इथं आहे ना कैलास सबाजी अच्छा, जोरे. मी कैलास, तुम्ही कोण कैलास? तुम्हीच. तुम्हाला नोटीस आलं होतं? आपल्याला एकट्याला चालू होतं. बाकीच्यांना कोणाला आली नाही? जेव्हा मोजणी झाली तेव्हा त्याची मोजणी झाली तेव्हा मी एकटाच उभं होतो. 63 गुंठे, आता ज्याचं 8 गुंठे समजा माझ्या वाट्याला 16 गुंठे आणि इथं ते त्याच्या लगत धारक मीच आहे बा, मला आले म्हणून. पण जर मला आज तो ऑलरेडी मला 16 गुंठ्यात त्याची जागा धरूनच मला 10 गुंठे म्हणजे 6 गुंठे कमी. आता मी जर त्याला 2 गुंठे मला द्यायला काय नाही ते त्याचं निघते. त्याला आपण म्हणू बा मिटवायचं असेल तर त्याचं निघतंय. जर कायद्याने गेलं तर ती मोजणी मला मान्य नाही. कायद्याने चाललं तर मोजणी मला मान्य नाही. पुढचे मार्ग तू बघ. जर सामान्य तुम्हाला अपील करावं लागेल ना? तो अपील करणार ना. हा मला ताबा येत नाही काय नाही एक- काय एक- नाही. एक- एक- त्याला ताबा घेण्यासाठी तो अपीलच जाईल ना. हा, तुम्ही त्यांना ताबा घेऊन देत नाही, मी तर तुमच्या अगेन्स्ट तक्रार करू शकतात. हो ते करू शकतात ना. तुमची परवानगी आहे? हा परवानगी आहे. कारण नोटीस एकटं मी नाही ना मालक. ह्या 63 गुंठ्यात जवळजवळ 10-12 मालक आहेत. त्यात माझं 16 गुंठे मी देवाला दिले म्हणून तो आज माझ्यापासून नडतोय. पण आज ज्यांनी बाकीच्यांनी यावा त्यांनी त्यांचं क्षेत्र ताब्यात घेताना आजूबाजूला जी लोक आहेत 7/12 धारक ओके त्यांना नोटीस काढली होती असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी सांगा आम्हाला मान्य आहे. जो मान्य म्हणून, कारण माझं 16 गुंठे अजून जर कमी होणार आहे. ऑलरेडी आहे त्याचं धोरणच मला 10 गुंठे. म्हणजे माझं 16 गुंठे तर आत्ता कमी आहे. त्याचं दिलं माझं राहणार जवळजवळ 7-8 गुंठे. मग परत माझे आता त्यांनी जर मान्य असेल तर बाकीच्यांनी मला 16 गुंठे काढून द्यावा. मी इथं जाणार नाही. समजा मला एका ठिकाणी तुमचं 16 गुंठे कुठे तो शोधण्याचा भाग वेगळा आहे. हो राईट. आता जर त्यांनी तहसीलदारांकडून ऑर्डर आणली असेल आणि जर तुम्ही ते ऍक्सेप्ट करत नसाल तर ते पोलीस बंदोबस्तामध्ये जागा ऍक्वायर करू शकतात. ऑर्डर आणून द्या. ऍक्सेप्ट करायचं नाही तर पुढचा भाग अजून ऑर्डरच नाही. साधी मोजणी आणली त्याच्यावर त्याला मार्ग आहे. कपरत रंगवणे. हो भाऊ भाऊ एक मिनिट. सरकारीच मोजणी ते ताबा घेण्यासाठी कपरत रंगवणे. तुम्ही एकतर दिवाणी त्यांनी या सगळ्या प्रक्रिया जर राबवल्या आणि पोलीस बंदोबस्तामध्ये जर ताबा द्यायची वेळ आली तर मधल्या प्रक्रियेमध्ये मला माझं बाजू मांडायचा अधिकार भेटणार मांडा ना. ना. मग आम्ही तिथं मांडू ना. अच्छा, तिकडे तुम्हाला नोटीस येईल. हो तुम्हाला तुमची बाजू मांडायचा 100% तिथे अधिकार आहे. हो तहसीलदारांका असेल किंवा त्याच्यात जातील बा कोर्टात जा. पण तिथे जर तुम्ही अनसक्सेस झालात आणि ते सक्सेस झाले दक्षिणमुखी मारुती त्याच्या हातात आहे. सक्सेस झालं तर आज हे बघा मला जागेची उब नाही. आज आपले अजित दादा गेले काय घेऊन गेले का सांगते. आम्हाला कुठं सांगते न्यायचंय. हे मला भेटलं नाही भेटले द्यावालाच भेटणार आहे. मी काय येणार आहे का वैयक्तिक इथं. हा माझ्या घरापुढे राहिलं मी आजही ते द्यायला ट्रस्टचे कोण आहात? नाही. आम्ही ट्रस्टचे कोण नाही सदस्य आहे. ट्रस्टचे अध्यक्ष कोण? अध्यक्ष सुजित भाऊ. साहेब, काय तुम्ही आता काय सांगाल? त्यांची जी तक्रार आहे की बा पूर्वी मी कॉम्प्रोमाइज करायला तयार होतो, परंतु आता मला इथं गेट बनवायचं नाही. मला माझं नियमात जे आहे माझ्या हक्काचे ते मला मिळायला हवं. नाही, आता तो त्यावेळेस असा एक विषय झाला. एक 6 महिन्यात गेट ते बांधून घेतील. त्यांच्या चर्चेने आम्ही विषय सोडवला होता. ते म्हणाले नंतर वादावादी झाले किंवा काय झालं 2 असेल वर्ष ते. गेले त्यांनी काय गेट केलं नाही. नंतर ग्रामस्थांची परत मिटिंग झाली. म्हणजे आता करत नाही आपण बंद करतोय ते आम्ही बंद करून टाकलं परत. मग आता काही मार्ग निघेल. ऐका ना. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा पण आता एक मंदिर झालं. हे मंदिर झालं त्या काळात मंदिराचा जीवन म्हणजे कार्यक्रम होता. तर अगोदर त्यांनी एकदा तोडलं. त्यावेळेस पण तो विषय तुम्ही कायद्याने जा. तुम्ही कायद्याने घ्या. आमचं काही म्हणणं नाही. देणारा या तोपर्यंत व्यक्तीने काय मारामारी करू नका. नाही मारामीचं काय विषय. ही व्यक्ती समजा हे जोरे कुटुंबी आणि मुळे आता त्यांचा ते एकत्र 7/12 त्यांचे काय असेल ते यांनी जमीन दिली कोणाला मंदिरासाठी एक दान केली जागा. आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही रितसर घ्या. तुमच्या वादात मंडळाचं नुकसान नको. ग्रामस्थांचं नुकसान नको. आता एवढी वास्तू झाली चांगली. तिथे लहान मुलं शिकतात. वस्ती शाळा आहे म्हणजे बालवाडी वस्ती शाळा आहे. याला काय नुकसान नको व्हायला. तर ह्या हिशोबाने ते व्यवस्थित झालं. पण आमचं म्हणणं ते आणि तुमचं कायद्या निघत असं आमची काही हरकत नाही. देणारा आणि घेणारे कायद्यानुसार जर त्यांचं मिळत असेल ते कोर्टात गेले का त्यांचं काय जे प्रोसेसप्रमाणे निघत असेल त्याला आम्ही तर ऐकरे आम्ही विरोध काय करायचं का आम्ही. बाबा तुम्ही काय मार्ग सांगाल का काही? सुवर्णमध्य सुवर्णमध्य हाच आहे का भांडण तंटा मारामारी करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने यायचा JCB लावायचा. लहान मुलं शिकतात. तोपर्यंत त्यांनी पण कायदा हातामध्ये घेऊ नये. घेतला ना 2 वेळा. तिसरी मागचं वेळ. जाऊ दे, या पुढे घेऊ नये. त्यांना मी पण विनंती करतो. हा बस कायदा हातात नाही घ्यायचा.
तहसीलदार प्रांत त्यांच्याकडून ऑर्डर आणायची, पोलीस प्रोटेक्शनमध्ये यायचं. आता त्यामधल्या पिरियडमध्ये सगळ्यांना बाजू मांडायला मिळेल, आम्ही द्यायला तयार आहे ना. आम्हाला 2 फूट 4 फूट, आता मी राहतो माझी शेती तिकडे, घरी इथं होतं पूर्वी, आता आम्ही शेतात बांधलं. त्याच्यामुळे आम्ही देवासाठी इकडे येतोय. पण देवासाठी येतोय कशासाठी? समाजासाठी. शांतता लाभली पाहिजे. शांतता लाभली पाहिजे आणि वाडीचा विकास झाला पाहिजे. आज ह्या भांडणांमुळे वाडीचा विकास नाही होत. बाबा तुम्ही काय सांगा जर तुम्ही पण एक ज्येष्ठ आहात, काय सुवर्णमध्ये काय सुचतो का तुम्हाला? काय आता सांगायचं, हे आता हे बोलले ते त्याचप्रमाणे झालं पाहिजे असं व्हावं, बाकी काय बोलणार. खानेवाडी येथे हे दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर आहे. हनुमंतराया, तुला विनंती आहे, माझ्यासह मुळे किंवा हे जोरे सगळ्यांना सुबुद्धी दे आणि यातून सुवर्णमध्ये काय निघेल याबाबतचं तूच काय तो निर्णय घे. शेवटी नियमाने सगळं होणार आहे. पोलीस बंदोबस्त मिळेल, ते रस्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील, समोरची मंडळी अपील करतील, त्यात काही वर्ष निघून जातील. कदाचित निकाल लागेपर्यंत मी बातमी करायला असेल का नाही याची गॅरंटी नाही. माझी दोन्ही पार्टीला विनंती आहे, देवाचं काम आहे, ह्या देवाच्या कामामध्ये सुवर्णमध्ये काढा. कोणी वर घेऊन काही जाणार नाही. आपला प्रयत्न दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. आपण पुन्हा एकदा मुळे भाऊंशी बोलूया. मुळे भाऊ, त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आणि स्वच्छ आहे. आता मागे जायचं नाही, काही मार्ग निघू शकेल का? एक शेवटची विनंती. त्यांनी इथून मला जाण्या येण्यासाठी रस्ता द्यावा. जे 3 फूट त्यांच्याकडे मंडळाकडे जे निघतंय ते सोडून देतो मी. इथून जाण्या ते येण्यासाठी म्हणाले गेट करा ना. हां, नाही, मी माझी जागा द्यायची. यांचं हे जे बोलते देवासाठी गेट केलं देवासाठी तो विषय नाही, देवासाठी देणग्या दिलेल्याच आहेत. विषय काय आला माहिती आहे का, यांनी इथून जाण्या येण्यासाठी मला गेटला पहिला खर्च किती येईल? तो विषय नाही काय. आता मी चांदपर बाबाला गेट दिले स्वतः वडिलांचं नाव अंदाजे किती खर्च येईल? काय येईल तर आता तो विषय नाही काय. माझी मला विनंती अशी आहे, हां. हे बरोबर काही येत नाही. हं. समजा असा एक मार्ग निघाला, बाकीचे क्लॅशेस, तहसीलदारांकडे जा, पोलिसांना ऑर्डर काढा, ती एसपीकडे जाणार, एसपी पैसे भरायला लावणार, हे सगळ्या जुळवाजुळीला अनेक वर्ष जाणार. जर आता तुमचा हा एक मार्ग निघतोय की बाबा कंपाऊंड करा, त्याला गेट करा, चावी तुमच्याकडेच ठेवा, तर मग काय हरकत आहे? नाही एवढाच विषय संपत नाही ना. अजून इकडे निघत आहे 3 गुंठ, सागर जोऱ्याकडे 3 गुंठ निघत आहे ना पुढे. सागर जोरेंकडे जे निघतंय ना, तो विषय वेगळा आहे. हां, इथं ट्रकचा विषय संपून टाका. चालेल ना. मग मला इथं मी आहे ना, हे बांधल्यानंतर गेट करतो मी. द्या मला. अध्यक्ष महोदय, आता ते असं म्हणतायत, सागर जोरांचा विषय आपण घडीवर बाजूला ठेवू, त्यांचं काय असेल ते असेल. जर इथं ते गेट करत असतील तर तुमची परवानगी आहे? आम्हाला सगळे चर्चा करायला मंडळाशी सगळे बसून. आणि पहिली गोष्ट तर त्यांनी तेवढंच सांगितलं, आम्हाला जागाच पाहिजे, जागेबदली जागा पाहिजे. आता मार्ग निघतोय तर गेटचा विषय त्यावेळेस संपलेला आहे, त्यावेळेस संपले विषय. त्यावेळेस आमच्यानंतर 2 तोडलं, इथं सभा मंडप बांधायचं आहे. थोडं हे होईन आता रस्ता त्या टायमाला, त्या रस्त्याचं हे ॲक्च्युली हा वादच नाही रस्त्याचा. आता हे फक्त काहीतरी आता बावनकुळे साहेबांनी काढले रस्ता 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 म्हणून तुम्हाला आणलंय रस्ता पाहिजे. नाही, मला कोणी आणलेलं नाही. ऐका ना एक मिनिट. माझी बुद्धी एकदम शाबूत आहे. हो नक्की. आता थोडं कुठं तरी तुम्हाला अन्न सॉरी असं हे चुकीचं बोललो का बाबा बावनकुळे साहेबांनी रस्ता म्हणजे ह्या वादात हा वाद काहीतरी याला जोडायचा. आता जेव्हा बांधकाम झालं, भिंत झाली, तो म्हणायला रस्ता दिसला, तेव्हा वावर आजही नांगरे त्यात, आजही वावर पडीक नाही. इकडून रस्ता आहे, तिकडून रस्ता आहे, फक्त कुठंतरी वेठीच धरायचं. आज 1 वर्षापूर्वी जेव्हा आपला मारुती मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम झाला 14 एप्रिल 2025 साली, त्या टायमाला काहीतरी 10 एप्रिललाच ना यांनी परत JCB लावला. तेव्हा ग्रामस्थ बाबा कार्यक्रम आलाय, शांत घे, नाही मला रस्ता नाही, मला माझी जागाच पाहिजे. अरे तुम्ही जर अडगत चालतात समोरचं काय म्हणणार आहे? आम्ही रीत सर्व जा, तू कायद्याने जा, तुला काय कुठं असं तिथं हे कर ना, आम्ही कुठं नाही म्हणतोय. आता तुम्ही मागाशी बोलले ना निकाल काय लागून द्या ना, देव ठरवीन ना. आम्ही जागा काय अध्यक्षांना संगती घेऊन जायची नाही, यांना संगती घेऊन जायची नाही, मलाही नाही. देव ठरवून त्याची जागा द्यायची का नाही द्यायची. सहनशीलता आहे, 100% सहनशीलता ठेवायची. आम्हाला रस्ता नाही ना पाहिजे, आम्हाला काय एक मिनिट ऐक. आम्हाला जेवढं निघाले ना तेवढंच पाहिजे आम्हाला. हा जो वाद करतात का नाही विषय, पहिला काय होता, इथून रस्ता होता, यांनी अडवलं नसतं तर तिथं एवढ्याच असू दे. मी काय म्हणतो, आम्हाला तर चर्चा नको. रस्ता अडवला म्हणून वाद चालू झाला, नाही तर हे चाललं होतं. मला माहीत पण नव्हतं हे इकडे सराते काय होतंय, हे जागा मी विषय काय मी यांच्याकडे मागायला नव्हतं आलो का माझं फुटभर इकडे सराते, तुम्ही देऊळ बांधू नको, हा विषय नव्हता. यांनी रस्ता अडवला म्हणून विषय उपलब्ध झाला. मलाच माहीत नव्हतं. शिवाय आम्ही हेच होते वाटून द्यायला. माझा ताबा होता इथपर्यंत. हे जे इमारत वगैरे बांधायच्या टायमाला ताबा होता. असेच सरपंच ते सगळे आले, ते म्हणले तुम्ही वय तिथून द्या. याच्याकडं पण इथं सरलं, तिथं पण ताबा होता. मग यांनी बसून काय केलं, त्या बांधापासून मोजून दिलं मला. मी काय म्हटलं नाही त्यावेळेस, नीतिमत्ता बघा बरं का,
त्यावेळेस म्हटलं नाही मोजणी आणा म्हणून, फक्त माझं मला क्षेत्र मोजून टेप लावून हे द्या, मी लगेच तिकडे सरकवतो. माझ्या ताब्यात होतं हे क्षेत्र. हनुमंतराया मुळे आणि जोरीबंदींना सुबुद्धी दे आणि प्रशासनाने यातून योग्य मार्ग काढून जर यांचा हक्काचा असेल तर यांना मिळायला हवं. कदाचित हनुमंतराया यांना संध्याकाळी झोपताना सुबुद्धी पण देईल. जाऊ दे, आपल्याला काही जास्त वादावादी करायची नाही, आपण मार्ग काढू, असंही होऊ शकतं. परंतु जर यांचा हक्काचा असेल आणि शासनाने सुद्धा याबाबतची दखल घेऊन यांचा हक्काचा असेल तर द्यायलाच हवं. केवळ दुसरा कोणीतरी माणूस आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये, किंवा देवाच्या आडून जर कोणी वेगळं काही करत असेल तर ते सुद्धा योग्य नाही. पुन्हा एकदा मी सांगतो, माझ्यासह जोरी आणि मुळे या सर्वांना हनुमंतराया प्रशासनासह सुबुद्धी दे आणि मुळे आणि जोरी आणि ट्रस्टच्या मंडळींना योग्य प्रकारे न्याय दे, अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, खानेवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.